वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स मध्ये आपला 14 चॅप्टर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. तर तो कंपाऊंड इंटरेस्ट चॅप्टर आजपासून आपण स्टार्ट करतो आणि त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 14.1 आपण आजच्या या व्हिडिओ पासून स्टार्ट करतो. ओके. 14.1 मध्ये टोटल 3 क्वेश्चन आहेत. ते सगळे क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे. फाइंड द अमाऊंट. ओके, अमाऊंट ई फाइंड करायचा आहे अँड कंपाऊंड इंटरेस्ट फ्रॉम द व्हॅल्यूज. ओके, प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, पर्सेंटेज पर एनम, ड्युरेशन इयर्स. तर हे आपला फॉर्म्युलातलं प्रिन्सिपल असेल. ओके, प्रिन्सिपल, रेट आणि नंबर ऑफ इयर्स. त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं. ओके, तर ते आपण इथे स्टार्ट करूया. तर फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा, फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये जर आपण बघितलं तर दिलेल्या व्हॅल्यू कुठल्या कुठल्या आहेत त्या बघूया. तर फर्स्ट वन मध्ये ती प्रिन्सिपल दिलेला आहे ₹2000. ओके, आर रेट ऑफ इंटरेस्ट 5% आणि नंबर ऑफ इयर्स किती आहे, 2 इयर्स हे दिलेलं आहे. मग आता फर्स्ट स्टेप आपण काय करणार, फॉर्म्युला राईट डाऊन करणार. सो ए इज इक्वल टू, एचा फॉर्म्युला लिहायचा पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. तर हा काय केला आपण, फॉर्म्युला यूज केला अमाऊंट फाइंड आउट करायचा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये. ना व्हॅल्यू पुट करूया. पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2000 मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100. आर किती आहे, 5%. 5 अपॉन 100 रेस टू एन किती आहे, एन आहे 2 इयर्स. ओके, सो सेकंड स्टेप मध्ये काय केलं आपण, फक्त व्हॅल्यू पुट केलं. तर नेक्स्ट स्टेप 2000 ऍज इट इज राईट डाऊन केलं. 1 प्लस, तर इथे सिम्प्लिफाय करूया आपण. तर 5 अपॉन 100 या दोघांना काय करता येईल, आपल्याला 5 न डिवाइड करता येईल. ओके, दोघांना पण काय करता येईल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 ने डिवाइड करता येईल. म्हणजे 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि वरची 0 म्हणजे 20. तर ते सिम्प्लिफाय केल्यावर किती आलं, 1 अपॉन 20 रेस टू 2. ओके, दॅट इज ओके. नाउ नेक्स्ट स्टेप 2000 ऍज इट इज 1 मल्टिप्लाय, सॉरी 1 प्लस, जस्ट अ मिनिट, सॉरी इथे जर असं, तर पुढची स्टेप करूया. आता इथे तुम्ही डायरेक्ट ऍड करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे. तर 1 ने 20 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, 1 मल्टिप्लाय 20 आणि इकडे परत त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं, म्हणजे इथे मल्टिप्लाय करायचं, इथे 21 जा 20, 20 प्लस 1 किती आहे ना, 21. ओके, तर इथे लिहूया 21 अपॉन डिनॉमिनेटर आहे तसं 20 लिहायचं. आता इथे जो आपल्याला स्क्वेअर दिसतो, स्क्वेअर मीन्स रेस टू 2 आहे तो स्क्वेअर, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार, मल्टिप्लाय 21 अपॉन 20. ओके, या स्क्वेअर मुळे काय केलं आपण, इथे 2 टाइम्स घेतला मल्टिप्लिकेशन. आता ए इज इक्वल टू, तर इथे काय होईल, कॅन्सल करूया. या झिरोला ही 0 कॅन्सल होईल, इथे या झिरोला ही 0 कॅन्सल होईल. आता 2 1 जा 2, 2 10 जा 20. ओके, 10 येणार तिथे, 2 10 जा 20. परत इथे एक 2 आहे, 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, असं डिवाइड करताना एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर असं करायचं. ओके, 2 5 जा 10. आता काय काय राहिलं बघा याच्यात, इथे 5 एक राहिला आपला, तो घेऊया. 5 मल्टिप्लाय, बाकी 1 1 म्हणजे मल्टिप्लाय किंवा डिवाइड, या 1 ने काही फरक पडणार नाही. कोण राहिले, 21 मल्टिप्लाय 21. तर रफली करूया आधी आपण इथे 21 मल्टिप्लाय 21. ओके, 21 0 2 4, दॅट इज 441. हे मल्टिप्लाय करून तुम्हाला स्क्वेअर जर लक्षात असेल, 21 चा स्क्वेअर 441. नाव ए इज इक्वल टू, आता 5 ने मल्टिप्लाय करा, 5 1 जा 5, 5 4 जा 20, कॅरी 2, 5 4 जा 20 आणि 22. सो ए इज इक्वल टू 2205, दॅट इज अमाऊंट. आता कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, तर कंपाऊंड इंटरेस्ट साठी फॉर्म्युला लक्षात ठेवा, अमाऊंट मधून काय मायनस करायचा, प्रिन्सिपल. हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. सो अमाऊंट आली आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आहे 2000. मायनस केल्यावर किती येणार, सॉरी 205 मायनस केलं. सो दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट आला 205 आणि अमाऊंट किती आलेली आहे, 2205. तर इथे फायनल आन्सर परत लिहा. देअरफॉर, आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगतो, इथून पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही हे नेहमी लिहित चाल. अमाऊंट इज इक्वल टू ₹2205, फुल फॉर्म लिहा. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ₹205 आणि मग त्याला ब्रॅकेट करा. ओके, तर हे तुमचं काय येणार आहे, फायनल आन्सर येणार. नाव सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिलेली आहे 5000. ओके,
रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि ड्युरेशन किती आहे, नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स. ओके, ह्या व्हॅल्यू पहिल्यांदा मग आपण ऍज इट इज राईट डाऊन करूया. सो पी ची व्हॅल्यू आहे, पी इज इक्वल टू ₹5,000. रेट ऑफ इंटरेस्ट इज ओके 8% अँड नंबर ऑफ इयर्स इज 3 इयर्स. याच्यात एवढाच डिफरन्स आहे की नंबर ऑफ इयर्स काय 3 इयर्स आहे. ओके, तो कॅल्क्युलेशन थोडंसं लक्ष द्या. फर्स्ट स्टेप काय करणार आपण, फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. तर हा आपला काय झाला, पहिला फॉर्म्युला झाला. ओके, सो पी इज इक्वल टू, पी ची व्हॅल्यू ठेवणार आपण, पी इज इक्वल टू 5,000. ओके, मल्टिप्लाय 1 प्लस आर, आर 8% अपॉन 100 रेस टू एन, एन किती आहे 3. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मगासारखं जसं आपण 5च्या याच्यावरती केलं तसं 8 अपॉन 100 ला दोघांना पण आपण काय करू शकतो, 4 ने डिवाइड करू शकतो. ओके, तर मग काय होईल, ते सिम्पल होईल कॅल्क्युलेशन करणं. 5,000 ऍज इट इज मल्टिप्लाय 1 प्लस, सेकंड स्टेप मध्ये व्हॅल्यू टाकल्या. आता याला रिड्यूस करूया आपण. याला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येणार, 4 2 जा इथे 8 ला जर 4 ने डिवाइड केलं 2 आणि 100 ला जर केलं तर किती येणार, 4 ने डिवाइड केलं 25. ओके, ते ह्या 8 आणि 100च्या बाबतीत करायचं आपल्याला, दोघांना 4 ने डिवाइड करायचं. सो ते सिम्प्लिफाय करून किती येणार, 2 अपॉन 25 रेस टू 3. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये इज इक्वल टू ऍज इट इज 5,000 मल्टिप्लाय, आता इथे डिनॉमिनेटर सेम करायला जसं मगाशी सांगितलं तसं 25 मल्टिप्लाय 1 आणि 2 ऍड करायचं. सो 25 1 जा 25, 25 प्लस 2 किती येणार, 27 अपॉन मध्ये आहे तसं 25 घ्यायचं. आता इथे रेस टू किती आहे 3, त्यामुळे 3 टाइम्स लिहा, 27 अपॉन 25, 27 अपॉन 25. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू 5,000 ला आता कॅन्सलेशन मध्ये घेऊया. 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि नेक्स्ट 2 0 म्हणजे किती येणार हे डिवाइड केल्यावर, 25 ने डिवाइड केल्यावर किती येणार 200. परत 25 1 जा 25, 25 8 जा ओके 200, 25 8 जा किती येणार 200. मग काय काय राहिलं बघा इथे, तर इथे राहिलं 8 राहिला, हा तर 8 घेतला, इथे एक राहिला तो. आता मल्टिप्लाय 1 किंवा डिवाइड 1 ने काही फरक पडणार नाही, फक्त कोण राहिला हा 25. आणि हे एक आन्सर करूया आपण, इथलं 27 मल्टिप्लाय ओके 27 मल्टिप्लाय 27. ओके, 3 टाइम्स जर मल्टिप्लाय केलं आपण तर 9,683. ओके, 9,683 आपला आन्सर आहे ना. मग आता ए इज इक्वल टू, आता हे जे आन्सर आलं त्याला परत 8 ने मल्टिप्लाय करायचं. सो 8 मल्टिप्लाय किती करायचा, किंवा 9,683 त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 8 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 464 डिवायडेड बाय 25. ओके, तर हे करणार आपण. आता मी रफली इथे दाखवतो, लास्ट स्टेप जी आहे 25 ने डिवाइड करायचं आहे तुम्हाला. 1,57,464 ला 25 ने डिवाइड करायचं. सो 25 6 जा 150, 7 राहणार 474, 25 2 जा 50 म्हणजे हे राहणार 24. नेक्स्ट नंबर 6, 25 9 जा ओके 225. हे जर मायनस केलं आपण 1 4 मायनस 2 केला तर किती राहणार 2 2 मायनस 2 0. नेक्स्ट नंबर 4 ओके 25 8 जा किती येणार ते 200, राहणार किती इथे 14. ओके 14 राहणार. आता नंबर संपल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे डेसिमल घ्या. डेसिमल घेतल्यानंतर तुम्ही इथे 0 घेऊ शकता 140. सो 25 5 जा 125. ओके, तर हे मायनस केले आपण, मायनस केल्यावर किती येणार हे येणार ओके 15. आणि मग आणखीन एक 0 घ्या, 25 6 जा 150 आणि 150 मायनस 150 0 येणार. ओके, सो ए इज इक्वल टू, याला डिवाइड केल्यावर थोडक्यात किती आला आपला आन्सर 6,298.56. हे रफ वर्क आहे, तुम्ही एखाद्या रफ पेज वर केलं तरी चालेल, डिवाइड चेक करून बघू शकता. ओके, तर हे अमाऊंट जे आन्सर आहे ते नोट करा. आता त्याच्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्ट किती येतं तो फाइंड आउट करूया. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, हे अमाऊंट आहे, अमाऊंटचा आन्सर
तर याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस काय करणार प्रिन्सिपल. मग पहिल्यांदा अशी अमाऊंट लिहून घ्या 6298.56 आणि प्रिन्सिपल किती दिला होता आपल्याला क्वेश्चन मध्ये 5000. त्याच्यात डेसिमल नंतर काही नंबर नव्हते, नुसतं 5000 होतं. तर कसं लिहायचंय 5000.00. ओके, 6 5 डेसिमलच्या खाली डेसिमल घ्या 8921. तर 1298 कंपाऊंड इंटरेस्ट 1298.56 दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, हे ए आणि काय फॉर्म्युला म्हणजे इथे लिहायचं अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन्ही लिहायचे. फायनल आन्सर त्याच्यामध्ये लिहायचं. काय मी तुम्हाला फक्त मायनस करून दाखवतो, तुम्ही समोरासमोर केले तरी चालेल. जसं मी पहिल्या याच्यामध्ये केलं फायनल आन्सर लिहिलं तसं परत एकदा लिहा अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये प्रिन्सिपल आहे 4000. तर ते आपण आता राईट डाऊन करूया. प्रिन्सिपल दिलेला ओके, पी इज इक्वल टू 4000 रुपीज 4000. परत रेट ऑफ इंटरेस्ट बघा किती आहे 7.5. सो आर इज इक्वल टू 7.5% आणि एन नंबर ऑफ इयर्स किती आहे 2 इयर्स. ओके, सो इथे लिहूया 2 इयर्स. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट स्टेप काय ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. नोट करा पुढे हा फॉर्म्युला आहे. मग ओके, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपण इथे जर बघितलं तर पहिल्यांदा व्हॅल्यू पुट करूया आपण. तर व्हॅल्यू पुट करताना पहिली पी ची व्हॅल्यू किती आहे पी इज इक्वल टू 4000. ओके, मल्टिप्लाय 1 प्लस आर, आर ची व्हॅल्यू किती आहे 7.5. इथल्या आर ची व्हॅल्यू ठेवली अपॉन 100 रेस टू एन. नंबर ऑफ इयर्स किती आहेत 2 इयर्स. तर हे लिहायचं. सो ए इज इक्वल टू 4000 मल्टिप्लाय 1 प्लस आता इथे 7.5 आहे तर 7.5 चं काय करायचं डेसिमल काढायचं 75 लिहायचं. आता हा तो पॉईंट कुठे होता 7.5 वरती होता न्यूमरेटर मध्ये. न्यूमरेटर नंतर एकच नंबर होता, सॉरी डेसिमल नंतर एकच नंबर होता हा 5. त्यामुळे त्याच्या बरोबर उलट डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं एका नंबर नंतर पॉईंट आहे डेसिमल, त्यामुळे इथे खाली एक 0 द्यायचे आणि त्याला किती करायचं 1000 करायचं. म्हणजे डेसिमल काढून टाकायचं 75 लिहायचं आणि एका अंकानंतर डिजिट नंतर डेसिमल असल्यामुळे खाली एक 0 वाढवायचा म्हणजे किती होणार ते 75. परत आता जर आपण बघितलं याला आणखी सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. तर ए इज इक्वल टू समजा या दोघांना आपण 25 ने डिवाइड केलं. कितीने डिवाइड केलं 25. दोघांना सुद्धा 25 ने डिवाइड केलं. तर बघूया 4000 इज इक्वल टू 1 प्लस तर पहिल्यांदा 75 ला 25 ने डिवाइड केलं तर 25 3 आणि या 1000 ला केलं तर किती येणार 1000 ला केल्यावर 25 4 100 आणि पुढची 0 म्हणजे किती येणार ते ओके 40 येणार. ओव्हरऑल काय होणार 40 रेस टू 2. ए इज इक्वल टू 4000 म्हणजे दोघांना कितीने लक्षात ठेवा डिवाइड केलं 25 ने. मेन स्टेप लक्षात ठेवा. आता डिनॉमिनेटर सेम करायसाठी मागच्या 2 एक्झाम्पल मध्ये आपण हेच करतोय 41 जा 40 त्याच्यामध्ये किती मिळवायचे 43 अपॉन 40 आणि इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करणार 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार 43 अपॉन 40. ओके, हे केल्यानंतर आता आपण काय करूया याला सिम्प्लिफाय करूया थोडस. म्हणजे 0 ला 0 काय होईल कॅन्सल, इथे सुद्धा 0 ला 0 कॅन्सल. परत 4 1 जा 4 4 10 जा 40 येणार आणि त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं 4 आणि 10 ला आणखीन परत हे डिवाइड करता येईल. 4 ला 2 ला डिवाइड केलं तर इथल्या 4 ला 2 नाही केलं 2 2 जा 4 आणि इथे केल्यावर किती येणार 2 5 जा 10. ओके, तर म्हणजे काही राहिलं ते आपण आता घेऊया. इथे ए इज इक्वल टू हा किती राहिला इथे 5 खाली इकडे डिनॉमिनेटर मध्ये किती राहिलाय 2 1 ने काही फरक पडणार नाही मल्टिप्लाय. आता आपण काय चेक करणार तर 43 मल्टिप्लाय 43 हे जर मल्टिप्लाय केलं आपण तर किती येणार आहे 1840 सॉरी 49. ओके, आता पुढचा आन्सर जर पाहिजे असेल तर याला 849 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, कितीने मल्टिप्लाय करणार 5 ने. 5 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येईल ते 9245. मग त्याला आपण शेवटी किती ना हा खाली डिनॉमिनेटर किती आहे 2
तर त्या 2 ने डिवाइड करायचं. तर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? ए इज इक्वल टू, याला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येणार आहे 4622.5. ओके, मग 0.5 आलं तर तुम्ही एखादी 0 ऍड करा त्याच्यात, नाही केली तरी चालेल, आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. 0.5 किंवा 0.50 डेसिमल नंतर लास्टच्या ह्याच्यात तुम्ही 0 ऍड पण करू शकता किंवा एखादा नाही दिला तरी चालेल. सो अमाऊंट किती आली तुमची? 4622.50. आता जर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू हे अमाऊंट मिळाले आपल्याला, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो अमाऊंट किती आहे? 4622.5 किंवा 50 मायनस, इथे बघा इथे प्रिन्सिपल आहे 4000. सो 4000 त्याच्या पुढे पॉईंट नसेल तर 0.00 घ्यायचं. 05 डेसिमलच्या खाली 226. तर कंपाऊंड इंटरेस्ट किती आला तुमचा? 622.5 असं सुद्धा चालेल किंवा 50, दोन्ही आन्सर करेक्ट आहे. ओके, तर हे मायनस करून आलं. परत आता खाली अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फायनल आन्सर म्हणून परत एकदा आला. टेबल मधले तिघी झाले. आता नेक्स्ट आपण वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करूया. नाव सेकंड क्वेश्चन. समीर राव has taken a loan of 12,500 at rate of 12% per annum for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? Okay, आता याच्यामध्ये समीर राव यांनी काय केलेलं आहे? 12,500 रुपीजचं लोन घेतलं 5% पर annum. ओके, इयरली रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12% आहे फॉर 3 इयर्स. आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्यांना टोटल किती अमाऊंट पे करावी लागणार आहे ऍट द एंड ऑफ इयर. अमाऊंट पे करावी लागणार म्हणजे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल पण द्यावं लागणार आहे, प्लस त्याच्यावरचा कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे तो पण द्यावा लागणार. म्हणजे टोटल आपल्याला याच्यात काय फाइंड करायचे? टोटल अमाऊंट किती त्यांना परत रिपे करायचे ती तिथे सांगायची आपल्याला. मग स्टार्टिंगला आपण इथे पी, आर आणि एन याच्या व्हॅल्यू घेऊया. पी इज इक्वल टू, पी किती आहे? ₹12,500. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12% आणि नंबर ऑफ इयर्स आहे 3 इयर्स. ओके, तर हे पी, आर आणि एन आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर आपण फॉर्म्युला लिहूया. ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. हा फॉर्म्युला लिहायचा. आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर पी ची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये? 12,500 रुपीज. ओके, मल्टिप्लाय 1 प्लस आर ची व्हॅल्यू आहे 12 अपॉन 100%, मुळे अपॉन 100 रेस टू एन. एन किती आहे? 3. तर हे इथे आपण घेतला. आता आपण अमाऊंट फाइंड आउट करूया. ओके, सो 12 आणि 100 ला मागासारखं आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये करतोय तसं 12 आणि 100 ला सपोज आपण 4 ने डिवाइड केलं तर सिम्प्लिफाय कसं होईल बघा. ए इज इक्वल टू 12,500 मल्टिप्लाय 1 प्लस 4 ने डिवाइड केलं तर 4 3 जा 12 येणार आणि 100 ला 4 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 25 रेस टू 3. ओके, सो ए इज इक्वल टू 12,500 ऍज इट इज लिहिलं. आता याला डिनॉमिनेटर सेम करूया. 25 1 जा 25, त्याच्यामध्ये किती ऍड करायचे? 3, म्हणजे 28 अपॉन 25 आणि इथे रेस टू किती आहे? 3, त्यामुळे मल्टिप्लाय 3 टाइम्स. ओके, मल्टिप्लाय 28 अपॉन 25, लास्ट वन 28 अपॉन 25. ओके, हे रेस टू 3 असल्यामुळे 3 टाइम्स घ्यायचे. मग आता आपण सिम्प्लिफाय करूया. 25 1 जा 25, 25 5 जा ओके 125 आणि नेक्स्ट टू 0 म्हणजे 500 झालं. परत 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि हा 0 म्हणजे किती झालं? ते 20 झाले. 25 1 जा आणि इकडे 20 झाले. आता जे काही इथे राहिलंय त्याच्या पुढची स्टेप करूया. ए इज इक्वल टू इथे किती राहिलंय? तर 20 मल्टिप्लाय इथे बघा 28 मल्टिप्लाय 28 मल्टिप्लाय 28 मल्टिप्लाय 28. याचा आन्सर किती येणार आहे? 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन 21,952 आणि पूर्ण डिनॉमिनेटर किती आहे? 25. ओके, हा इथे राहिलेला हा एक किती राहिला? 25, तो खाली घेतला डिनॉमिनेटर मध्ये. आता तुम्ही 20 ने मल्टिप्लाय करून 25 ने डिवाइड करू शकता किंवा तुम्ही अजूनही इथे काय करू शकता? 5 ने डिवाइड करा. ओके, इथे नोट करा हवं तर पेन्सिलने वगैरे तुम्ही नोटबुक मध्ये. 5 ने डिवाइड करतोय आपण. 5 4 जा 20 आणि 5 5 जा 25. ओके, तर 5 ने डिवाइड केला आपण. मग आता ए मल्टिप्लाय ए इज इक्वल टू 4 ला किंवा 21,952 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं. तर 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 87,000
808 आणि त्याला कितीने डिवाइड करणार लास्ट आता 5 ने डिवाइड करणार. सो ए इज इक्वल टू याला जर 5 ने डिवाइड केलं आपण डिवायडेड बाय 5 तर आन्सर चेक करून बघा 17,000. तुम्ही रफली करा ते 5 ने डिवाइड टेबल येऊ शकतो तुम्हाला त्यामुळे 5 ने डिवाइड करा 17,561.6 किंवा एक 0 ऍड करा नाही केली तरी चालेल. ओके दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. 17,561.60 और 6 रुपीज हे आले तुमची अमाऊंट आली आणि मग एवढ्या अमाऊंट त्यांना काय करावी लागणार पे करावी लागणार. त्यामुळे फायनल आन्सर काय लिहायचं समीर राव शुड पे ती अमाऊंट लिहायची टू क्लिअर हिज लोन. ओके देअरफॉर समीर राव शुड पे 17,561.6 असं लिहिलं तरीही चालेल 0.0 रुपीज टू क्लिअर हिज लोन हे फायनल सेंटेन्स पण लिहा वर्ड प्रॉब्लेम असला की. तर आता आपला सेकंड झाला प्रॉब्लेम. आता आपण त्याच्यातला लास्ट प्रॉब्लेम आहे तो थर्ड वन तो नाउ थर्ड क्वेश्चन मध्ये टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ 8,000 ॲट अ रेट ऑफ 10.5% per annum. After 2 years, how much compound interest will she have to pay? तिला किती इंटरेस्ट पे करावा लागेल आफ्टर 2 years. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला पी ची व्हॅल्यू जी दिलेली आहे पी इज इक्वल टू 8,000 रुपीज लोन आहे. ओके रेट ऑफ इंटरेस्ट आर इज इक्वल टू 10.5. हे तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकता 10.5 10.5 हाफ किंवा 10 टू जा 20 प्लस 1 येणार 21/2 म्हणजेच 10.5. ओके असंही चालू शकतं किंवा मी डायरेक्ट सांगितलं 10.5 येणार. आणि नंबर ऑफ इयर्स किती आहे नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स. ओके तर 2 इयर्स असं लिहिल्यानंतर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे पण आपल्याला फॉर्म्युला आहे तो अमाऊंटचा त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला अमाऊंट फाइंड करावी लागेल. अमाऊंट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. ओके सो ए इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे सॉरी पी ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 8,000 1 प्लस आर ची व्हॅल्यू घेणार आपण 10.5 अपॉन 100 ओके रेस टू एन म्हणजे आपण इथं 2 लिहिल्या. ओके हा ए इज इक्वल टू 8,000 मल्टिप्लाय 1 प्लस आता इथे मागच्या वेळी टेक्निक वापरायची एका नंबर नंतर इथे डेसिमल आहे. ओके तर काय करायचं तो डेसिमल काढून टाकायचा म्हणजे असं लिहायचं 105. ओके आणि एका प्लेस नंतर असल्यामुळे आपण काय करणार एक 0 वाढवणार म्हणजे 100च्या पुढे एक वाढवणार 0 आणि 1000 करणार रेस टू 2. ओके सो ए इज इक्वल टू 8,000 मल्टिप्लाय 1 प्लस आता याला तुम्ही काय करू शकता इथे 5 ने डिवाइड करू शकता. तर 5 ने डिवाइड केल्यावर काय होईल 5 2 जा 10 आणि परत 5 1 जा 5 येईल. ओके तसं 1000 ला जर डिवाइड केलं तुम्ही तर किती येणार 1000 ला डिवाइड केल्यानंतर 5 ने 2 जा ओके आणि परत इथे नेक्स्ट 2 0 म्हणजे 200 होईल. ओके 5 ने डिवाइड केलं कितीने डिवाइड करतोय आपण नोट करा 5 ने डिवाइड करतोय दोघांना आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. इथे 21 just a minute 21 upon 200 raised to 2. So A is equal to 8,000 200 multiply 1 केलं तर 200 multiply 1 किती येणार 200 त्याच्यामध्ये 21 ऍड केले म्हणजे 220 अपॉन सॉरी इथे 8,000 200. ओके 200 multiply 1 200 येणार प्लस 21 सो 221 अपॉन 200 आणि स्क्वेअर असल्यामुळे काय करायचं आणखीन एकदा घ्यायचं. ओके 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. आता हे केल्यानंतर कॅन्सलेशन बघूया इथे 2 0 ला इथले 2 0 कॅन्सल होतील परत इथल्या एका 0 ला ही 0 कॅन्सल होईल. आता आणखीन काही करता येते बघा 2 1 जा 2 2 4 जा 8. ओके परत 4 1 जा 4 आणि 4 5 जा किती येणार 20. सो 1 आहेत ते सोडून द्या कारण 1 ने मल्टिप्लाय किंवा डिवाइडने काही फरक पडणार नाही. तर हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे कुठलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 221 मल्टिप्लाय 221 यांचं मल्टिप्लिकेशन. तर हे मल्टिप्लिकेशन 221 मल्टिप्लाय 221 तर त्याचा आन्सर किती येणार आहे 48,000 ओके 841
आणि अपॉन मध्ये किती आहे, अपॉन मध्ये आहे 5. ओके, सो अपॉन मध्ये 5 तर 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केल्यानंतर इथे फायनली आपण 5 ने डिवाइड करूया, तर त्याचा आन्सर येणार आहे 9768.2 लिहिलं तरी चालेल किंवा 20 लिहा, दोन्ही आन्सर करेक्ट आहे. ओके, मग आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघूया किती येतोय तो. ओके, कारण तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो अमाऊंट आहे 9768.2 मायनस पी ची व्हॅल्यू, तर पी आहे इथे, जर आपण पी ची व्हॅल्यू केली फाइंड आउट, सॉरी पी दिलेला आहे आपल्याला, पी दिलेला आहे 8000. ओके, सो 8000.00 02 पॉईंटच्या खाली पॉईंट येणार 8671, म्हणजे 1768.20 हा तुमचा काय येणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट, आणि ही अमाऊंट येणार. तिथे काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल सी हॅव टू पे. सी विल हॅव टू पे कंपाऊंड इंटरेस्ट 1768.20. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. सो इथे लिहा फायनल आन्सर. ओके, सी विल हॅव टू पे कंपाऊंड इंटरेस्ट 1768.20 रुपीज. हे फायनल आन्सर पण लिहा. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 14.1 होतोय कम्प्लीट. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण 14.2 स्टार्ट करूया. ओके.